नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण जानेवारी 24 या दिवसातील 15 महत्त्वाचे चालू घडामोडींवर आधारित प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की 24 जानेवारी 2026 रोजी भारतात कितवा राष्ट्रीय बालिका दिन नॅशनल गर्ल चाइल्ड डे साजरा करण्यात आला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए 10वा, बी 18वा, सी 20वा, डी 15वा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 18वा। काही मुद्दे लक्षात ठेवा। भारतात दरवर्षी जानेवारी 24 हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवसाची सुरुवात 2008 मध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे करण्यात आली होती। 2026 मध्ये या उपक्रमाला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत। मुलींना भेडसावणाऱ्या असमानतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। आता दुसरा प्रश्न बघूया। जानेवारी 2026 मध्ये जाहीर झालेल्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2026 इनोव्हेशन इंडेक्समध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए महाराष्ट्र, बी तामिळनाडू, सी कर्नाटक, डी तेलंगणा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी कर्नाटक। काही मुद्दे लक्षात ठेवा। नीती आयोगाद्वारे नीती आयोग हा निर्देशांक दरवर्षी जाहीर केला जातो। कर्नाटकने आपली इनोव्हेशन हब ही ओळख कायम राखत सलग या निर्देशांकात अव्वल स्थान पटकावले आहे। माहिती तंत्रज्ञान, आयटी, स्टार्टअप्स आणि संशोधन क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे कर्नाटक हे राज्य आघाडीवर राहिले आहे। आता तिसरा प्रश्न बघूया। जानेवारी 2026 मध्ये भारतीय स्पर्धा आयोग सीसीआयच्या नवीन सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? यासाठी खालील पर्याय आहेत: ए रवनीत कौर, बी श्वेता काकडे, सी अनिता शाह, डी सीमा गर्ग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी श्वेता काकडे। काही मुद्दे लक्षात ठेवा। भारतीय स्पर्धा आयोग कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ही भारतातील एक महत्त्वाची नियामक संस्था आहे, जी बाजारात निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देते। श्वेता काकडे यांच्या नियुक्तीमुळे आयोगाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेला अधिक बळकटी मिळणार आहे। विशेष म्हणजे रवनीत कौर या सध्या सीसीआयच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। आता चौथा प्रश्न बघूया। 24 जानेवारी 2026 रोजी चर्चेत असलेले वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प वाल्मिकी टायगर रिझर्व्ह कोणत्या राज्यात स्थित आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए उत्तर प्रदेश, बी बिहार, सी उत्तराखंड, डी पश्चिम बंगाल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी बिहार। काही मुद्दे लक्षात ठेवा। वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प हे बिहारमधील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे, जे पश्चिम चंपारण जिल्ह्यात वसलेले आहे। जानेवारी 24 रोजी हे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे येथे वाघांच्या संख्येत झालेली उल्लेखनीय वाढ आणि वनविभागाने पर्यटनासाठी सुरू केलेले नवीन इको ट्रेल। हे अभयारण्य नेपाळच्या चितवन नॅशनल पार्कला लागून आहे। आता आपण पाचवा प्रश्न बघूया। जानेवारी 2026 मध्ये भारताचे नवीन नौदल उपप्रमुख व्हाईस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? यासाठी खालील पर्याय आहेत: ए व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, बी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, सी ॲडमिरल आर हरिकुमार, डी व्हाईस ॲडमिरल संजय जसजीत सिंग। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन। काही मुद्दे लक्षात ठेवा। व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल उपप्रमुख पदाची धुरा सांभाळली असून त्यांच्याकडे नौदलातील विविध महत्त्वपूर्ण मोहिमांचा प्रदीर्घ अनुभव आहे। पर्याय ए दिनेश त्रिपाठी हे सध्या नौदल प्रमुख चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून कार्यरत आहेत। भारतीय नौदलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि नौदलाच्या सज्जतेच्या दृष्टीने उपप्रमुख पद हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। आता सहावा प्रश्न बघूया। जानेवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFIच्या धर्तीवर कोणत्या शहरात प्रादेशिक चित्रपट महोत्सव सुरू झाला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए पुणे, बी नागपूर, सी कोल्हापूर, डी नाशिक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए पुणे। काही मुद्दे लक्षात ठेवा। पुण्यात आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव प्रादेशिक सिनेमांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे। विशेषतः मराठी चित्रपटांसोबतच इतर भारतीय भाषांमधील उत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन येथे केले गेले। पुणे हे सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला। आता सातवा प्रश्न बघूया। 24 जानेवारी 2026 रोजी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्य फेरीत सेमीफायनल पोहोचलेला पहिला भारतीय टेनिसपटू मिश्र दुहेरी मिक्स्ड डबल्स कोण ठरला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए रोहन बोपण्णा, बी सुमित नागल, सी युकी भांबरी, डी रामकुमार रामनाथन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए रोहन बोपण्णा। काही मुद्दे लक्षात ठेवा।
रोहन बोपण्णाने वयाच्या 45व्या वर्षीही आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये हे यश संपादन केले. तो जागतिक टेनिस क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थानी राहिलेला सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याच्या या यशामुळे भारतीय टेनिसला जागतिक स्तरावर पुन्हा एकदा मोठी ओळख मिळाली आहे. आता 8वा प्रश्न बघूया. जानेवारी 2026 मध्ये भारताचे पहिले कौशल्य विद्यापीठ स्किल युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात पूर्णपणे कार्यान्वित झाले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. महाराष्ट्र, बी. आसाम, सी. ओडिसा, डी. गुजरात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. आसाम. काही मुद्दे लक्षात ठेवा. आसाममधील दरंग दार्यांग जिल्ह्यात हे विद्यापीठ उभारण्यात आले असून यासाठी आशियाई विकास बँकेने एडीबी अर्थसहाय्य केले आहे. युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना जागतिक स्तरावर सक्षम करणे हा या विद्यापीठाचा मुख्य उद्देश आहे. हे विद्यापीठ अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांनी सज्ज आहे. आता 9वा प्रश्न बघूया. 24 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या डिजिटल पेमेंट इंडेक्स डीपीआयनुसार भारताच्या डिजिटल व्यवहारांमध्ये किती टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. 10%, बी. 15%, सी. 18%, डी. 22%. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. 18%. काही मुद्दे लक्षात ठेवा. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयद्वारे हा निर्देशांक दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध केला जातो. देशातील डिजिटल पेमेंटच्या वापराचा विस्तार मोजण्यासाठी मार्च 2018 हा आधारभूत वर्ष बेस इयर मानून हा इंडेक्स तयार केला जातो. प्रामुख्याने यूपीआय, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस, नेट बँकिंग आणि कार्ड पेमेंटमधील वाढीमुळे हा सकारात्मक बदल दिसून आला आहे. आता 10वा प्रश्न बघूया. 24 जानेवारी 2026 रोजी विंग्ज ऑफ होप या बालिका सक्षमीकरणावर गर्ल एम्पॉवरमेंट आधारित पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याचे लेखक कोण आहेत? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. सुधा मूर्ती, बी. स्मृती इराणी, सी. किरण बेदी, डी. पी.टी. उषा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. सुधा मूर्ती. काही मुद्दे लक्षात ठेवा. राष्ट्रीय बालिका दिनाचे नॅशनल गर्ल चाइल्ड डे औचित्य साधून सुधा मूर्ती यांच्या या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सुधा मूर्ती या प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका असून त्यांनी या पुस्तकात मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि त्यांच्या संघर्षाच्या प्रेरणादायी कथा मांडल्या आहेत. सुधा मूर्ती यांना नुकतेच राज्यसभेचे सदस्य म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. हे देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आता आपण 11वा प्रश्न बघूया. 24 जानेवारी 2026 रोजी ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने आरपीएफ किती बालकांची सुटका केल्याचा अहवाल सादर केला? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. 500 अधिक, बी. 1000 अधिक, सी. 1500 अधिक, डी. 800 अधिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. 1000 अधिक. काही मुद्दे लक्षात ठेवा. रेल्वे सुरक्षा दलाने आरपीएफ रेल्वे स्थानकांवरून हरवलेल्या किंवा मानवी तस्करीला बळी पडणाऱ्या मुलांसाठी ही विशेष मोहीम राबवली आहे. राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये 1000हून अधिक बालकांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आल्याचे नमूद केले आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म आणि गाड्यांमध्ये मुलांच्या संरक्षणासाठी आरपीएफकडून 24 तास निगराणी ठेवली जाते. आता आपण 12वा प्रश्न बघूया. 24 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेले द डॉटर ऑफ न्यू इंडिया हे पुस्तक कोणत्या विषयावर आधारित आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. राजकीय महिला नेत्या, बी. ऑलिम्पिक विजेत्या महिला, सी. ग्रामीण महिला उद्योजकता, डी. अंतराळ प्रवास. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. ग्रामीण महिला उद्योजकता. काही मुद्दे लक्षात ठेवा. या पुस्तकाच्या लेखिका प्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती या आहेत. राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून यात ग्रामीण भागातील महिलांनी उद्योजकतेच्या माध्यमातून स्वतःची ओळख कशी निर्माण केली याच्या प्रेरणादायी कथा आहेत. हे पुस्तक प्रामुख्याने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर आणि ग्रामीण भारताच्या बदलत्या चित्रावर भाष्य करते. आता आपण 13वा प्रश्न बघूया. जानेवारी 2026 मध्ये जागतिक व्यापार संघटना WTO मध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची चर्चा झाली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. सेथिल पांडियन, सी. बी. ब्रजेंद्र नवनीत, सी. अरिंदम बागची, डी. विनय मोहन क्वात्रा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. सेथिल पांडियन, सी. काही मुद्दे लक्षात ठेवा. सेथिल पांडियन सी. हे उत्तर प्रदेश केडरचे 2002च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती जिनिव्हा येथील जागतिक व्यापार संघटनेत भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी अँबॅसेडर म्हणून करण्यात आली आहे. त्यांनी ब्रजेंद्र नवनीत यांची जागा घेतली आहे, ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. आता आपण 14वा प्रश्न बघूया. जानेवारी 2026 मध्ये उत्तर प्रदेशातील कोणत्या शहराला भारताचे पहिले AI सिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी म्हणून विकसित करण्याची घोषणा अधिकृतपणे करण्यात आली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. नोएडा, बी. लखनौ,
सी. वाराणसी, डी. कानपूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. लखनौ. काही मुद्दे लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश सरकारने लखनौ शहराला देशातील पहिले AI सिटी म्हणून विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत लखनौमध्ये IT पार्क, संशोधन केंद्रे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. यासाठी नादरगंज औद्योगिक क्षेत्रातील सुमारे 40 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. या घोषणेमुळे लखनौ आता जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयास येणार आहे. येथे आपला आजचा शेवटचा आणि 15वा प्रश्न आहे. जानेवारी 24 हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन व्यतिरिक्त कोणत्या राज्याचा स्थापना दिवस फाउंडेशन डे म्हणून साजरा केला जातो? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. मध्य प्रदेश, बी. उत्तर प्रदेश, सी. राजस्थान, डी. हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. उत्तर प्रदेश. काही मुद्दे लक्षात ठेवा. 24 जानेवारी 1950 रोजी युनायटेड प्रॉव्हिन्सेसचे युनायटेड प्रॉव्हिन्सेस नाव बदलून उत्तर प्रदेश असे करण्यात आले होते. 2017 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने दरवर्षी जानेवारी 24 हा दिवस उत्तर प्रदेश दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस राज्याची समृद्ध संस्कृती, इतिहास आणि वारसा साजरा करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.